गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग जाणून घेऊयात ग्लोबल मार्केट्सपासनं. मित्रांनो, US आणि युरोपियन मार्केट जे चांगल्या पद्धतीनं सुरू झालेले होते ते थोडेसे स्लाइटली डाऊन बंद झालेले आहेत. परंतु याचा आपल्या मार्केटवरती किती परिणाम होईल ते सांगणं थोडंसं अवघड आहे. कारण आज जर गिफ्ट निफ्टीच्या हिशोबाने जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की आज मार्केट साधारण एक 20-30 पॉईंट डाऊन ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. त्यानंतर मग मार्केट काय करतं आहे ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मार्केट ना गॅप अप ओपन होतं आहे ना गॅप डाऊन ओपन होतं आहे. त्यामुळे मुवमेंट राहण्याची शक्यता जास्त आहे. आता मार्केट आय होप की कन्सॉलिडेट करेल काही दिवस. त्याचं कारण असं आहे की आता रिझल्ट येणार आहेत गुरुवारी, इन्फोसिस आणि TCSचे, जे की काय असू शकतात ते सध्या तरी प्रेडिक्ट करणं अवघड आहे. परंतु पाहूयात की ते काय होतं आहे. जर रिझल्ट खराब आले तर मार्केट थोडंसं खाली जाईल, करेक्ट करेल आणि मग पुन्हा कन्सॉलिडेट करून पुन्हा वरती यायचा प्रयत्न करेल. कारण आता हा रिझल्टचा महिना आहे, त्यामुळे खूप साऱ्या कंपन्यांचे रिझल्ट्स येत आहेत. त्यानंतर गुरुवारी IT चे रिझल्ट्स आल्यानंतर मंगळवारी HDFC बँकचा रिझल्ट येतो आहे. म्हणजेच हा आठवडा शेवटचा जो दिवस आहे तो ड्राईव्ह करेल IT आणि पुढचा आठवडा ड्राईव्ह करेल बँक. त्यामुळे मग पुढच्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये बरेच काही चढउतार पाहायला मिळू शकतात. आणि जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहायचं झालं तर 21,500ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग आहे आणि कॉल रायटिंग हे 21,850ला आहे. आणि मित्रांनो, 21,850च्या वरती जर मार्केट गेलं ITच्या रिझल्ट्समुळे किंवा काही कुठल्याही ग्लोबल क्यूजमुळे, तर मग मात्र त्याच्यामध्ये फार मोठी शॉर्ट कवरिंग येऊ शकते आणि मार्केट 22,000ला टच करू शकतं. त्याचं कारण असं आहे, कारण खूप साऱ्या ज्या ओपन पोझिशन्स आहेत तर त्या 21,850 वरती आहेत. आणि मग साहजिकच आहे, जर मार्केट तिथनं वरती गेलं तर शॉर्ट कवरिंग येणार आणि त्याचा फायदा पुन्हा सगळ्यांनाच होणार आणि मार्केट 22,000 टच करणार. तर मग पाहूयात की येणाऱ्या काही दिवसामध्ये काय होतं आहे. कारण ITचे रिझल्ट्स आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांची भिस्त आहे. त्याचं कारण असं आहे की ITने गेले 2-3 वर्ष खूप अंडर परफॉर्म केलेलं आहे. ITने बिलकुल परफॉर्मन्स दिलेला नाही आहे. त्यामुळे आता काय रिझल्ट ते घेऊन येत आहेत त्याच्यावरती खूप काही त्यांचं भविष्य डिपेंड असणार आहे. आणि दोनही चांगल्या कंपन्या आहेत, TCS पण आणि इन्फोसिस पण. पाहूयात काय होतं आहे. तर मग मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आज काही खास नाही आहे, कारण बरेचसे मार्केट्स बंद आहेत. युरोपियन अमेरिकन मार्केट्स आज सोमवार असल्यामुळे तिकडे रविवार असतो आणि त्यामुळे तिथे बंद राहतं बऱ्यापैकी. त्यामुळे पाहूयात की दुपारनंतर काही हालचाल होते का, कारण तिकडे मग त्या लोकांचं मार्केट सुरू होऊन जाईल. पाहूयात काय होतं आजच्या मार्केटमध्ये. तर मित्रांनो, चांगला सेफ ट्रेड करा, व्यवस्थित ट्रेड करा. आणि जर तुम्हाला अजून एक कुठल्याही विषयांवरती जर माहिती हवी असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण त्यावरही नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.